एमपीएससीच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या औषध निरीक्षक ही परीक्षा पार पडली आणि त्यानंतर या पेपरफुटीची तक्रार करण्यात आला, दावा करण्यात आला। अनेकांनी तक्रार केली होती। पाटील या नावाने या माणसाने मेलवरून तक्रार केली, मात्र तिने तक्रार मागे घेतल्याचं देखील समोर आलं होतं। मात्र हे प्रकरण एमपीएससीने गांभीर्याने घेतल्यानंतर तक्रार करणारे गांगुर्डे आपल्यासोबत आहेत। ऋषिकेश गांगुर्डे त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुम्हाला चौकशीला बोलवण्यात आलं होतं, काय चौकशी करण्यात आली आणि आता सध्या स्टेटस काय याचा? चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं। त्यानंतर आपली 6-6.5 तास चौकशी झाली। माझ्याकडे जे काही पुरावे आहेत त्यामध्ये त्यांनी विचारले, त्यानंतर त्याची ऑथेंटिसिटी तपासली गेली, त्यानंतर माझं म्हणणं वगैरे त्यांनी घेतलेलं आहे। तक्रार मागे घेण्यात आली असं देखील समोर आलं होतं। नक्की प्रकरण काय आहे? तक्रार मागे का घेण्यात आली? आता ते दुसरा एक आम्ही दोघांनी तक्रार केली होती, त्याने मागे घेतली होती, पण माझी तक्रार मागे घेतलेली नव्हती। त्यामुळे मी ठाम होतो माझ्या निर्णयावरती। पण ज्या मेलवरून तक्रार करण्यात आली, तो मेल आयडी तुमचा होता का त्यांचा होता? दोघांच्या मेलवरून केलेली होती, त्याच्या मेलवरून पण होती, माझ्या प्लस फिजिकली जाऊन स्वतः दोन्ही ठिकाणी कंप्लेंट एमपीएससी आयोगात पण मी स्वतः कंप्लेंट दिलेली होती। म्हणजे परीक्षा झाली त्याच्यानंतर तुम्ही कधी तक्रार केली आणि परीक्षा नेमकं मला वाटतं की 22 तारखेला काहीतरी पहिली परीक्षा झाली, त्यानंतर तुम्ही किती दिवसानंतर तक्रार केली की पेपर फुटल्याचा दावा केला? परीक्षा जरी 22 मार्चला झाली तरी आयोगाने त्याची जनरल मेरिट लिस्ट हे आत्ता 22 जुलैला लावली। त्यानंतर आपण लगेच दुसऱ्या दिवशी 23 जुलैला तक्रार केली, कारण त्या यादीमध्ये काही जणांचे नावं ज्यांच्याकडे पेपर फुटलेला संशय म्हणजे आहे, काही सस्पेक्टेड वगैरे किंवा क्लास चालकांनी पुरवलं वगैरे, तर त्यांचे नाव होते। म्हणून आपण आयोगाला मेल केल्यानंतर स्वतः उपस्थित राहून आपल्याकडचे पुरावे जमा केलेले होते। निकाल लागल्यानंतर तुम्ही ही तक्रार केली? निकाल अजून लागलेला नाही, फक्त प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेलं आहे, फायनल मेरिट लिस्ट बाकी आहे। मग आपण त्यांच्याकडे विनंती केलेली आहे की जोपर्यंत फायनल या प्रकरणात तपास होत नाही तोपर्यंत फायनल मेरिट लिस्ट लावण्यात येऊ नये आणि यात जे कोणी दोषी असतील त्यांना कडक शिक्षा करण्यात यावी। तुमच्याकडे ही प्रश्नपत्रिका कधी आली किंवा तुम्हाला कधी समजलं की बाबा हे पेपर फुटलेले आहेत? तुम्हाला कधी समजलं? आता 23 जुलैला मला समजलं। म्हणजे 22 मार्चला पेपर झाला, त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर त्याचा प्रायमरी निकाल लागला, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू झाला, मात्र प्रायमरी निकालानंतर तुम्हाला समजलं की बाबा हे पेपर फुटलेत म्हणून? हो, नक्कीच माझ्याकडे त्यानंतर समजलं। मग आम्ही त्याची चौकशी करण्यासाठी किंवा त्याचे जे काही असेल ते मेल केले होते, तक्रार केल्या होत्या। पण ज्यांनी तक्रार गौरव पाटील पाटीलचं नाव आहे त्याचं, तर त्यांनी असं म्हणलं की आम्ही हे मस्करीमध्ये करत होतो, आम्ही चेष्टामध्ये करत होतो आणि भ्रमित करण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आली, मात्र तक्रार परत घेतो असं देखील सांगण्यात आले। हो, त्याने घेतली, मग त्याच्या काय दबावापोटी केलं का काय माहीत नाही, पण माझी तक्रार तर होती, माझी तक्रार चालू कंटिन्यू ठेवली गेलेली आहे। आता काय तुमच्याकडे काय काय पुरावे आहेत आणि काय चौकशी करण्यात आली आणि साधारणतः काय झालं चौकशीमध्ये? आता खूप 6 तास चौकशी झाली, माझ्याकडचे सर्व पुरावे देण्यात आले आहेत आणि लवकरच काहीतरी याच्यातून सोक्षमोक्ष लागेल। आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली, काय तुमच्याकडे माहिती आहे या संदर्भात आणि आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली एमपीएससीकडून असो पोलिसाकडून असो? आता माझ्याकडची माहिती ती आपण तर जमा केलेली आहे। आता त्याची ऑथेंटिसिटी आपण तर अगोदरच मागणी केली होती। संबंधित जे सस्पेक्टेड क्लास चालक, त्यांची साखळी, त्यांना कोणाकडून आले, कोणाला दिले, पैशांचा व्यवहाराचा त्यात उल्लेख होता, किती झाला, ती सगळी चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी। तुमची आता काय मागणी आहे? आता मागणी आमची अशी आहे की जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत फायनल लिस्ट लावण्यात यावी आणि जर यामध्ये एकपेक्षा जास्त विद्यार्थ्यांकडे जर असेल तर हा प्रत्येक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यावर अन्याय आहे। म्हणून ही फेरपरीक्षा घेण्यात यावी। फेरपरीक्षा घेतल्यानंतर पण विद्यार्थ्यांना पुन्हा फी भरण्याचं बर्डन आणण्यात येऊ नये आणि तसेच काही विद्यार्थ्यांना मग आता एजच्या लिमिटचाही होईल, पण ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेला होता ज्यांना फक्त पेपर फोडण्यात सहभागी आहेत ते सोडून बाकी सर्वांना अलाउ करण्यात यावे फ्री ऑफ कॉस्टमध्ये। मला काय वाटतंय, तो काय अंदाज आहे किती लाखामध्ये हा व्यवहार झाला किंवा एक प्रश्नपत्रिका किती लाखाला जाईल, तुमचा काय अंदाज आहे? आणि तुम्हाला आणखी याच्याबद्दल काय काय संशय आहे का? ते काही ह्याच्या पुराव्यांमध्ये 5 लाख, 12 लाख, काही ह्याच्यामध्ये 50 लाखपर्यंत व्यवहार झालेले आहेत। बाकी आता ते पोलीस व्यवहार झालेले असे उल्लेख आहेत। मग आता त्याचे जे खरे आहेत खोटे आहेत ते क्राईम ब्रँच आणि CID तपास करतील। आता सिच्युएशन काय आहे नक्की? आता तुमची चौकशी झाली, सध्या अपग्रेड काय झालेला आहे, कारवाई झालेली आहे का, कुठपर्यंत तपास पोचलेला आहे किंवा काय सध्या होतंय, काय सध्या तुमची चौकशी झाल्यानंतर? तपास व्यवस्थित मार्गाने चाललेला आहे। आम्हाला आयोगावर विश्वास आहे, CIDवर विश्वास आहे आणि लवकरच काय असेल त्या आनंदाची बातमी येईल आम्ही अपेक्षा करतो। फेरपरीक्षा घ्यावी तुम्ही थेट मागणी? थेट मागणी आहे फेरपरीक्षा, कारण यामध्ये एक जणाने जरी पेपर फोडला तरी तो दिलेल्या 40,000 पैकी परीक्षा एक कोणी पण सिलेक्ट होऊ शकला असता, त्यामुळे हा अन्याय 40,000 विद्यार्थ्यांवर आहे। पण आता तर निकाल तर लागलाय ना, इंटरव्ह्यू घेतल्यानंतर मेरिट लिस्ट जाहीर झाली ना ह्या आयोगाची? ही फक्त
प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर झालेले, फायनल म्हणजे अजून फायनल मेरिट लिस्ट झालेली नाही. आपलं तेच म्हणणं आहे, अजून फायनल लिस्ट निकाल लागलेला नाही आहे. याला निकाल कधी लागतो? जेव्हा फायनल मेरिट लिस्ट होते तेव्हा लागतो. निकाल लागलेला नाही. शब्दांची फिरवाफिरव याच्या अगोदर करण्यात आली, पण आता शब्दांची फिरवाफिरव चालणार नाही. हीच यांची सरळ मागणी आहे. तपास व्यवस्थित सुरू आहे. आम्ही आमच्या मागणीवरती ठाम आहे. निकाल लावण्यात येऊ नये आणि याची फेर परीक्षा घेण्यात यावी आणि निकाल लावू नये आणि दोषीवरती कठोर कारवाई करण्यात यावी. 5 लाखापासून ते 50 लाखापर्यंत व्यवहार झाल्याचा असं यांचा आरोप आहे. त्यामुळे आता हा तपास पुढे कशा प्रकारे जातो, दोषीवरती कारवाई कशा प्रकारे होते, हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन प्रेम म्हात्रेसोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.